नमस्कार. आपण पाहतात राजनीती, जिथे प्रचार नाही संवाद आहेत आणि एक जबाबदार, एक संवाद आणि एक विचार हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही पॉडकास्टची सुरुवात करत आहोत. या पॉडकास्टचा साधा उद्देश आहे, जे लोक समाजामध्ये राहतात, समाजामध्ये मिसळतात, प्रभागामधले समस्या जाणून घेतात, समाजात राहून लोकांचे विचार आणि अडचणी जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरतात. अशा लोकांचा विचार, त्यांची भूमिका, त्यांची जबाबदारी लोकांसमोर येण्यासाठी त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत जुळले धुळे शहरातले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, ज्यांचं योगदान सामाजिक, औद्योगिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्या गेल्या 2 पिढ्यांपासून 3 पिढ्यांपासून संबंध येतो. असे माडी परिवाराचे राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी समाजामध्ये आणि प्रभागामध्ये ज्यांचा मोठा दांडगा जनसंपर्क आहे, असे आदरणीय ललित दादा माळी हे आपल्यासोबत जुळले. नमस्कार दादा, आपलं सहर्ष स्वागत राजनीती या पॉडकास्ट शोमध्ये. दादांशी आपण संवाद साधणार आहात, पण दादांचे प्रथमतः मी आभार मानतो की दादांनी एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आम्हाला थोडा का असेना एक वेळ दिला आणि एका फोनवर त्यांनी हो म्हटलं की पॉडकास्टसाठी मी येतो आणि आपण बोलूयात, संवाद साधूया, विचार आपल्यासमोर मांडूयात. दादा, त्याबद्दल तुमचे शतशः आभार. आपण आता पॉडकास्टला सुरुवात करत आहोत. दादा, आपल्याला आपल्याविषयी जाणून घ्यायला लागेल की आपलं बालपण, तुमचं शिक्षण, तुमचं कार्य हे कसं आपण राजकीय जीवनात आलात, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तसं बालपण आमचं जुन्या धुळ्यात जन्म झाला आमचा, पण तरी पण शिक्षणासाठी मी पहिलीपासून आपल्या एकविरा शाळा त्या ठिकाणीच शिक्षण घेतलं. 1ली ते 5वी, नंतर 6वी ते 10वी न्यू सिटीला मी परत जुन्या धुळ्यात, आणि 10वी नंतर 11वी 12वी महाजन हायस्कूलला केली, आणि नंतर डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर आपल्या SSPSला केलं. तसं ही जी काही सामाजिक ज्या काही चळवळी होत्या, त्यांचे काही उपक्रम होते, ते मी कॉलेज जीवनापासून त्यांच्यामध्ये सहभागी घेतलं. आणि राजकीय जे काही पूर्ण कुटुंब होतं, त्या आजोबांपासून वडिलांपासून त्या सगळ्या विचारांमध्ये, सामाजिक राजकीय सगळं उपक्रमांमध्ये भाग घेत गेलो. दादा, आपले वडील देखील नगरसेवक होतात, आपले आजोबा धुळे शहराचे नगराध्यक्ष होतात त्या काळी. म्हणजे तुम्हाला भक्कम असा राजकीय वारसा लाभला आहे. हो. असं म्हणतात की राजकीय वारसा लाभतो, पण कर्तृत्व आपल्याला सिद्ध करावं लागतं. हो. तर आम्हाला त्याविषयी जाणून घ्यायला लागेल की असा भक्कम राजकीय वारसा लाभल्यावर आपण कार्याची सुरुवात कशी केली राजकीय. खरं तर हे सर्व आजोबांपासूनच सुरुवात झाली. आजोबांनी शून्यातून सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात उंची गाठलेली होती. सामाजिक क्षेत्रात त्यांच्या विविध ठिकाणी जे काही उपक्रम असतील, वधूवर परिचय मेळावा, सामुदायिक विवाह सोहळे, त्यांनी त्या काळी 89 साली 89 लग्न लावले होते सामुदायिक विवाहांमध्ये. ते आजच्या म्हणजे एवढ्या फास्ट युगामध्ये सुद्धा शक्य नाही होत. त्यांनी त्यावेळी त्या गोष्टी केलेल्या होत्या. तसंच धार्मिक क्षेत्रात त्यांनी डोंगरे महाराज यांना धुळे शहरात आणण्यासाठी जी रामकृष्ण सेवा समिती होती, तेव्हा ते अध्यक्ष होते. मुरारी बापूंची जी काही कथा झाली, त्यावेळी ते रामकृष्ण सेवा समितीचे उपाध्यक्ष होते. रमेशभाई ओझा, असे शहरात जेवढ्या धार्मिक कथा झाल्या, त्यामध्ये आमच्या आजोबांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योगदान होतं. शैक्षणिक क्षेत्रात महाजन हायस्कूलला अगदी शून्यापासून, सुरुवातीपासूनच आजोबा त्या ठिकाणी होते. सहकार क्षेत्रामध्ये राजवाडे बँकेत त्यांनी झोपडीतून पूर्ण ती बँक उभारली. राजकीय याच्यात ते सलग 6 वेळा नगरसेवक झाले, बांधकाम सभापती झाले, आरोग्य सभापती झाले, नगराध्यक्ष झाले. वडीलही 3 वेळा नगरसेवक झाले, विरोधी पक्षनेता धुळे महानगरपालिकेचे झाले. हा सर्व जो वारसा आहे हा पूर्ण चालत येतो आहे. आणि आता सर्व सूत्र मी घेतले, आणि मागील तुम्ही बघता की मी 7 वर्षापासून कंटिन्यू प्रभागामध्ये सगळ्या ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत, त्यांच्या प्रशासनाला समोर न झुकता जनतेसाठी उभं राहण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.
दादा, आपण नुकतेच धुळे शहरामध्ये ग्रीन वृक्ष टीम ही स्थापन करून धुळे शहरामध्ये पर्यावरणविषयी काम केलं होतं. मोठ्या प्रमाणावर तुम्ही वृक्षांची लागवड केली. नुसतं लागवड नाही तर त्याचे प्रशिक्षण वगैरे तुम्ही आयोजित केले होते. तर ते कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं की नेमकं कसं प्रकारे ते उभं झालं. खरं काय होतं की ग्रीन धुळे वृक्ष टीम ही जरी संकल्पना माझी असली तरी हे धुळेकरांचं जे स्वप्न होतं, यामध्ये सगळं जे काही ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी होती, जसं काही उत्तमराव पाटील असतील, जसं काही चांडक सर असतील, आमच्या ज्या आर्किटेक्ट आहेत ग्रीन धुळेच्या मानसी बदाने मॅडम असतील, वकील संघटनेची मोठी टीम आहे, त्याच्यामध्ये आपले जे काही वकील संघाचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, ॲडव्होकेट आमचे बंधू जगदीश सूर्यवंशी, शिंपी वकील, अशा वकिलांची मोठी फौज त्या याच्यामध्ये ॲड झाली. डॉक्टरांचं त्या ठिकाणी डॉक्टरांचे मोठे सहभाग त्या ठिकाणी झाला. आणि जे 12 वर्षापासून मी वृक्षारोपण करत होतो, पण मागच्या वर्षी जी ग्रीन धुळे वृक्ष टीम तयार झाली त्यामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पर्यावरण प्रेमी राहायचे आणि त्यांना एकत्र ह्या ग्रीन धुळेमध्ये आणलं. ग्रीन धुळे वृक्ष टीमने 3.5 लाख सीडबॉल या 2 वर्षात बनवले. आजूबाजूच्या जेवढ्या फॉरेस्टचे डोंगर आहेत त्यामध्ये त्या नागरिकांचा सहभाग घेऊन आपण त्या विविध ठिकाणी ते सीडबॉल टाकले. मागच्या वर्षी 6,500 वृक्ष जे 10-12 फुटाचे आहेत ते आपण नागरिकांना फ्री ऑफ चार्जमध्ये त्या टीमतर्फे आम्ही दिले. वृक्ष संवर्धन करणे हा वृक्षारोपण करणे, वृक्ष संवर्धन करणे, आपलं शहर स्वच्छ ग्रीन करणे, यासाठी हा सगळा जो शहरातल्या पर्यावरण प्रेमींचा जो काही स्वप्नाचा हे होता त्याची आपण सुरुवात केली. आणि हे सगळं श्रेय मी त्याच पूर्ण टीमला देतो की डॉक्टर, वकील, CA पासून तर अगदी सामान्य माणसापर्यंत सगळे 6,500 नागरिक या ठिकाणी जॉईन झाले. आणि खरं ग्रीन धुळे वृक्ष टीमचं त्या ठिकाणी हे झालं. दादा, आपण रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे मानतात आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण रक्तदान शिबिर हे आपल्या प्रभागात, आपल्या धुळे शहरामध्ये आयोजित करतात. तर त्या कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं की नेमकं कसं ते तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत आहात. खरं 15 ऑगस्ट 26 जानेवारी हा देशाप्रती आपल्याला एक सैनिकांनी, आपल्या देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं त्याचा हा एक उत्सवच असतो. तर आपण काहीतरी चांगलं करावं 15 ऑगस्टला असं एक सगळं तरुणांनी, प्रभागातील आमच्या तरुणांच्या पूर्ण टीमने ठरवलं की आपण 12 वर्षापूर्वी ठरवलं की रक्तदान शिबिर चालू करू. तर युवकांचा संपर्क वाढावा, युवकांनी एकत्रित यावं आणि चांगल्या कामामध्ये पार्टिसिपेट करावं, यासाठी मी माझ्या स्वतःकडून 12 वर्षापासून त्यांना पेन ड्राईव्ह देतो. ही सुरुवात धुळ्यात आपणच केली की एक पेन ड्राईव्ह देऊन आपण रक्तदान करावं. त्याच्यातला जो काही मानसिकता होती की घाबरायचे, रक्तदान दिल्यावर काय होईल, ती जी काही भीती होती ती भीतीच निघून गेली. आता दरवर्षी 500+ रक्तदान शिबिर या ठिकाणी GTP स्टॉपला आपण 15 ऑगस्टला करतो. आणि त्याच्यामधनं जे काही सैनिक कुटुंब आहेत, सैनिक कुटुंबांना आपण फ्री ऑफ चार्जमध्ये रक्त पिशवी देतो. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालचे जे काही त्यांना रक्त लागतं त्यांना पण आपण फ्री ऑफ रक्त हे करतो. तसंच पेशंट आपलं अटकलेलं राहिलं तर कोणी 3,000 दे, 2,500 दे, अशा पद्धतीने. तर सर्वसामान्यांना एक 500 ते 700 रुपयामध्ये रक्तपिशवी आपण पुरवण्याचं काम पूर्ण वर्षभर करतो. हा रक्तदानचा जो काही गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना रक्ताचा जो पुरवठा केला जातो त्यामुळे आत्मिक समाधान आम्हाला लाभतं. त्यात खूप मोठं काम दादा आपण या प्रभागामध्ये करत आहात. आणि नुसते विचार मांडण्यावर नाही तर कृतीवर तुमचं भर आहे. आणि ते सातत्य म्हणजे 12 वर्ष रक्तदान शिबिर आयोजित करणं आणि त्यात तुम्ही सांगितलं की युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी जे पेन ड्राईव्ह तुम्ही वाटप करतात. मला असं वाटतं की त्यावेळेस म्हणजे ते धुळे शहराविषयी ते युवकांमध्ये क्रेज होती पेन ड्राईव्हची. म्हणजे पेन ड्राईव्ह मिळवण्यासाठी आणि रक्तदान शिबिराचा सहभाग वाढवण्यासाठी जी ती संकल्पना तुम्ही मांडली ती खूप उत्कृष्ट होती. आणि असेच तुम्ही कंटिन्यू करत आहात 12 वर्षापासून. 4 GB पासून आम्ही सुरुवात केला. आता 4 GB, 8 GB, 16 GB, 32 GB, 64 या वर्षी आम्ही
128 GB चा पेन ड्राईव्ह वाढला. म्हणजे काळानुसार बदल हा तुमचा मेन सूत्र आहे. दादा, नुकतेच आपला महिलांसाठी नवरात्री महोत्सवमध्ये दांडिया महोत्सव चालू केला होता आणि त्याच्यात काही रेकॉर्ड ब्रेक झाले ते असं आम्हाला प्रभागामधून समजलं होतं की दादांनी आयोजित केलेल्या जो उत्सव आयोजित केला होता त्यात महिलांचा प्रचंड मोठा सहभाग झाला आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता. तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खरं ही जी काही संकल्पना होती संस्कृती आणि सुरक्षा, ह्या म्हणजे आमच्या लहान भगिनी ज्या आहेत प्रियंका माने यांनी नंदुरबारला घुमर महोत्सव केला होता 2022-23ला. मी ताईला सांगितलं होतं की आपण धुळ्यात करू, पण काही योग आला नव्हता. मग त्या संकल्पनेवर त्याच्या पहिल्या नवरात्राला आम्ही निबंध स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये शहरातल्या काय समस्या आहेत त्या समस्यांवर निबंध स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये रस्ते, लाईट, पाणी, विविध समस्यांवर आम्ही पर्यावरण आणि महिला सुरक्षा या मुद्द्यावर त्यात महिलांनी विशेषतः महिला सुरक्षा हा मुद्दा आणला होता. तर ह्या नवरात्रात आम्ही सुरक्षा आणि संस्कृती, महिलांना सेल्फ डिफेन्सही शिकवलं आणि मुंबई पुण्यामध्ये जसे आपण गरबा खेळतो ते वेगवेगळ्या स्टेपही त्या ठिकाणी शिकवण्यासाठी राजस्थान कोट्याहून कोरिओग्राफर मागवले आणि त्यांनी 5 दिवस कार्यशाळा घेतली आणि त्यानंतर मग लाईव्ह ऑर्केस्ट्रा, लाईव्ह बँड, लाईट शो करून आपण पूर्ण नवरात्र 10 दिवस केल्यानंतर शेवटच्या दिवशी सेलिब्रिटी अश्विनीताई महांगडे, आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंपळकर, डॉक्टर सुशील महाजन, पंकजी कदम असे सर्व मान्यवरांच्या समोर हा वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी झाला. आणि हा OMGने आम्हाला जो वर्ल्ड रेकॉर्ड दिला याचं सर्व श्रेय धुळेकर महिला जे की त्यांनी एकाच वेळी संस्कृती आणि सुरक्षा 5000 महिलांनी या ठिकाणी गरबा नृत्य करून दाखवलं, म्हणून हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. दादा, खूप मोठं काम ते त्या ठिकाणी केलं गेलं होतं आणि असंच तुम्ही गरजू विद्यार्थ्यांसाठीही वया वाटप करत होता आणि गेल्या अनेक वर्षापासून तो उपक्रम राबवत आहे शाळेत आणि जे गरजू विद्यार्थी, तर त्याविषयी तुम्ही नेमकं कसं प्रकारे हा उपक्रम राबवत आहे शाळेमध्ये? नेमकं कसं राहतं, प्रत्येक जण आपल्या मतदारसंघात काम करत राहतो, पण खरी समाजाची काय नीड आहे की ज्या काही शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत, आपल्या शहराबाहेर आहेत, शहरात आहेत, की ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील नाही आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील पूर्ण त्या ठिकाणी खर्च करू शकत नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना समाजातर्फे प्रत्येक दानशूर व्यक्ती काही ना काही देत असतो. तर आपणही या समाजासाठी काहीतरी मदत व्हावी. जो देश घडणारे जे विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या देशासाठी बाकी गोष्टी करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपण त्यांची आज जरी परिस्थिती नाही राहिली तरी आपण दरवर्षी आम्ही त्यांना 10,000 वह्यांचं वाटप वेगवेगळ्या माध्यमातून करतो, वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन. आणि ह्यावर्षीही आम्ही गरजू विद्यार्थ्यांना 10,000 भारतीय जनता पक्ष आयोजित आम्ही त्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा कार्यक्रम केला. दादा, आपण नागरिकांच्या जेव्हा समस्या निर्माण होतात आणि अशा अडचणी निर्माण झाल्यावर तुम्ही त्यांचा आवाज बनून त्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरतात, आंदोलनं करतात आणि ती समस्या सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करून ती समस्या मार्गी लावतात. मग ही जी ऊर्जा तुमच्यामध्ये येते की रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक जो स्पिरिट तुमच्यामध्ये दिसतो, हे नेमकं कुठून येतं? ही ऊर्जा कुठून येते दादा तुम्हाला? खरं तर असं आहे विशाल दादा की जनतेचा जो विश्वास आहे की ललित दादा आला म्हणजे काम होऊन जातं, हा जो विश्वास आहे, या विश्वासाने आपण त्या ठिकाणी त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि प्रशासनासमोर आपण त्या झुकून मांडण्यापेक्षा की तो आमचा हक्क आहे, नागरिक सुविधा आमचा हक्क आहे, हा आपण त्यांच्याकडं मांडतो. आणि तेच काम मानसिकता जी काही प्रशासनाची नकारात्मक मानसिकता असते, असं समजा की काही लोकप्रतिनिधींकडून पण दुर्लक्ष होतं, तर आपण त्या पाठपुरावा करून म्हणजे नुसतं आज सांगितलं आणि सोडून दिलं अशातले कोणते कामं होत नाही. ते काम छोटा असो वा मोठा असो, त्या ठिकाणी पाठपुरावा हा महत्त्वाचा असतो. तर कंटिन्यू त्याचा फॉलोअप घेऊन आम्ही करतो आणि तीच ऊर्जा आम्हाला त्या ठिकाणून येत असते नागरिकांच्याच विश्वासातून.
दादा, आपण खूप मोठं सामाजिक काम या ठिकाणी करतायत आणि ते सर्व क्षेत्रात आहे. शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, असं सर्व कार्य असताना आता हंगामी महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि काही महिन्यांनी त्या होणार आहेत. मग आपल्या इच्छा होते का की अशा कोणत्या प्रभागातून आपण निवडणूक लढावी आणि त्या प्रभागाची रचना काय असेल, त्या प्रभागामध्ये लोकसंख्या काय आहे, असं काही ठरवून तुम्ही येणार आहेत का, की तुमचा विचार आहेत का निवडणूक हो. लढवायचं? निवडणूक मी लढवणारच आहे. की खरं तर कसं आहे, मी आता भरपूर इच्छुक उमेदवार बघतो. काहींना फक्त नगरसेवक व्हायचं आहे, प्रतिष्ठेकरता, पदाकरता. काही बिझनेस व्ह्यूनी येत आहेत की आपण पैसा टाकू, पैसा कमवू. पण खरंच जनतेची सेवा करायची का? तुम्ही याच्या पहिले 5 वर्ष 7 वर्ष काय केले? मी प्रत्येक धुळेकर नागरिकांना एक प्रश्न विचारतो की तुम्ही मतदान करताना मागच्या 5 वर्षात जे काही इच्छुक उमेदवार असतील, ते पदावर असतील किंवा नसतील, त्यांनी मागच्या 5 वर्षात काय केलेलं आहे, ते आता काय करताय आणि पुढे जाऊन ते काही करू शकतील का? हा प्रश्न आपल्या मनाला विचारायचा आणि मगच त्या व्यक्तीला आपण मतदान करावं. कारण की कसं आहे, येतात आणि काहीतरी लुभावना देतात आणि निवडून आल्यानंतर 5 वर्ष गायब होऊन जातात. आम्ही सतत मागच्या 10-12 वर्षांपासून आम्ही मेहनत घेतोय, खूप मेहनत घेतोय, रात्रंदिवस मेहनत घेतोय, जनतेचे प्रश्न समजून घेतोय, त्यांच्यासाठी ते मार्गी लावतोय, पाठपुरावा करतोय सगळ्या गोष्टींचा. आणि एक प्रशासनाचा अभ्यासू म्हणजे प्रशासन माहिती असलेल्या व्यक्ती नगरसेवक झाला पाहिजे, असं खरं तर माझं मत आहे. मी प्रभाग क्रमांक 1 मधून इच्छुक आहेत आणि ह्या प्रभागाचा मला पूर्ण इतिहास भूगोल सगळा माहिती आहे. म्हणजे कुठे घंटागाडी येत नाही, कोणत्या ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती गंभीर आहे, कुठं अंडरग्राऊंड ड्रेनेजची मागणी आहे, कुठे आपल्याला नाना नानी पार्क करता येईल, कोणत्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी आपल्याला बगीचा बनवता येईल आणि कसं आपल्याला सुरळीत स्वच्छ पाणी पुरवठा करता येईल. या सगळ्या जे काही लाईटची समस्या असेल, हायमॅक्स त्या ठिकाणी लावायच्या असतील, भरपूर सुरक्षतेचा चैन स्नॅकिंगचे प्रकार या ठिकाणी घडतात. म्हणजे कोणत्या चौकांमध्ये आपल्याला CCTV कॅमेरे लावावे लागतील, अशा सर्व मी एक व्हिजन तयार केलेलं आहे आमच्या प्रभाग क्रमांक 1 साठी. ते येत्या निवडणुकीत मी सगळं जनतेसमोर ठेवणारच आहे. माझं मागचं भूतकाळातलं काम, मी आता पुढे काय करणार आहे, पॉझिटिव्ह काम, हे सगळं मी प्रभागाच्या नागरिकांसमोर आम्ही ठेवून पुढे वाटचाल करणार आहोत. दादा, आपण बोलले की प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत. तर या प्रभाग क्रमांक 1 आपला संबंध कसा आला आणि आतापर्यंत आपला अनुभव काय या प्रभागाविषयीचा? प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी मागील 25-26 वर्षांपासून राहतो. या ठिकाणी 2 वेळा माझे वडील पण निवडून आलेले होते. याच्या 20% भागामध्ये आज जो 100% प्रभाग क्रमांक 1 झालेला आहे, याच्या 20% भागामध्ये 20 ते 25% जो काही भाग होता तो आमच्या जुन्या प्रभागांमधला ॲड होता. त्याच्यात आम्ही जे काही काम केले होते वडील निवडून आल्यानंतर, खरं तर ते विरोधी पक्षामध्ये होते, तरीसुद्धा 40 वर्षांपासून ज्या ठिकाणी रस्ते झालेले नव्हते, आम्हाला भरपूर आमचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार किंवा कार्यकर्त्या लोकांनी सांगितलं की आमच्या घराजवळ रस्ता टाका, हे करा. आम्ही तसं नाही केलं. जे आग्रा रोड कनेक्टेड रस्ते होते, जसं हिम हॉटेल ते आदर्श हायस्कूल, नवतेज कॉम्प्लेक्स ते जावळेंच्या घरापर्यंत, RD गांधी ते घुगेंच्या घरापर्यंत, प्रदीपदादा बधानेंच्या घरापासून तर काटेंच्या घरापर्यंत, इकडं रुबी फोन्सपासून तर दुसानेंच्या घरापर्यंत, म्हणजे जे कनेक्ट होणारे आग्रा रोडपासून कॉलन्यांमध्ये जाणारे जे 40 वर्षामध्ये त्यांच्यावर खडी मुरुमसुद्धा पडलेली नव्हती, हे प्रामुख्याने आम्ही रस्ते बनवले. आणि त्या प्रमुख रस्ते बनल्यानंतर वडिलांना परत दुसऱ्यांदा संधी त्या ठिकाणी देण्यात आली होती. आणि असे बरेचशा पाईपलाईन, मंगलमूर्तीमध्ये पाईपलाईन नव्हती, जे पूर्ण क्लास 1 क्लास 2 रिटायर अधिकारी त्यांना पाणी घेण्यासाठी मंगलमूर्ती विघ्नहार्तासाठी त्यांना आजपर्यंत इकडे यावं लागायचं. कदम मांडेनगरमध्ये पाईपलाईन आणि शौचालय नव्हते. नगाववारीवर बऱ्याचशा समस्या होत्या. फॉरेस्ट कॉलनीत, म्हणजे प्रत्येक कॉलनीत, दिगंबर पाडवी सोसायटी असेल तिथंही रस्ता नव्हता. अजयनगरची तर अशी कंडिशन होती
की ते मूर्तीवाले आग्रा रोडवर बसायचे ना, त्या ठिकाणी गाड्या लावायला लागायच्या आणि त्या नाल्यातून पायी चिखल तुडवत जावं लागायचं. निवडून आल्याबरोबर आपण पहिले तिथं पाईप मोरी केली, रस्ता केला, अवधूत नगरचा रस्ता केला, हजारे कॉलनीमध्ये गणपती मंदिरला ओपन स्पेसला आपण कंपाऊंड करून त्या ठिकाणी ओपन जिम बसवली. असे विविध जे काही कामं आपल्याला करता आले ते आम्ही 10 वर्षात बरेच कामं केलेले आहेत, ते काही आता सांगता येणार नाही. असे विविध कामं आपण त्या ठिकाणी केले. आणि जसा आता नवीन जो वार्ड तयार झालेला आहे, ग्रामीणच्या ज्या काही 9,000 10,000 लोकांचं या वार्डमध्ये ॲडिशन झालेलं आहे आणि तिकडनं बंग कॉम्प्लेक्सपासून तर दत्त मंदिरपर्यंत जो नवीन 75% जो भाग वाढलेला आहे, ह्या भागामध्येही मी परिचित आहे. यांच्याही बऱ्याचशा की नुसतं असं प्रभागापुरता आम्ही मर्यादित नव्हतो, यांच्याही समस्या आम्हाला पूर्ण माहिती आहे. जसं ग्रीन धुळे वृक्ष टीम असेल, रक्तदान शिबिर असेल, धार्मिक कार्य असतील काही, त्यांच्यामधनं गणपती नवरात्र याच्यामध्ये सगळ्या तरुणांशी, महिलांशी, ज्येष्ठांशी माझा बराचसा संबंध आलेला आहे. आणि ते आता मी जेव्हा भेटायला जातोय तर त्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी बरेच जण जुन्या धुळ्यातून इकडे आलेले, ते आमचे पूर्वीचे संबंध, काही मित्रपरिवार आहेत, असे सगळे चांगले लोक आपल्याला प्रभागामध्ये सुशिक्षित जर असेल तर, म्हणजे श्रमिक पण आहेत, कामगार पण आहे, मध्यमवर्गीय पण आहेत, सगळ्याच लोकांचा एक मिश्रित वार्ड हा प्रभाग क्रमांक 1 आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं मोठा असला म्हणजे बंग कॉम्प्लेक्स ते पोद्दार हायस्कूल, बंग कॉम्प्लेक्स ते स्टेडियम, आणि स्टेडियमपासून झेंडा चौकातून परत तिकडं नगावबारीला ॲड झालेला हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे, लोकसंख्याच्या दृष्टीने मोठा आहे, मतदारसंख्या तुमची 23,722 आहे. म्हणजे प्रभाग हा पूर्ण इतिहास भूगोल त्याचा माहिती असल्यामुळे मी निवडून आल्यानंतर 100% इथं काम चांगल्या पद्धतीने करू शकेन. दादा, आपल्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील जे लोक आज नागरिक आहेत, त्यांना आता कोणत्या दैनंदिन अडचणी आता आहेत आणि कोणत्या समस्या तुम्हाला वाटतं की आता सध्या ते सामोरे जात आहेत? खरं तर सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे ती आरोग्याची जी काही आहे, घंटागाडी रोज येत नाही. जसं रस्त्यांच्या खूप जटिल समस्या आहे. जो काही आता वार्ड वलवाडीच्या ज्या काही कॉलन्या या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत, प्रचंड त्या ठिकाणी आत्ताच अंडरग्राऊंड ड्रेनेजचं पण काम चालू आहे. म्हणजे जे रस्ते चांगले होते ते पण आता उखडले गेलेले आहेत. पण हे सगळं विकास होत असताना होत राहतं की विरोधक आता त्याचा मुद्दा बनवत आहेत की रस्तेच झाले नाही, हे झालं नाही, ते झालं नाही. पण आता कोणतीही विकास कामं होत असताना काही अडचणी नागरिकांना, आणि त्या आता पावसामुळे विलंब झाला, दिवाळीमुळे विलंब झाला, पण आम्ही पाठपुरावा करून त्यांचा डेली अपडेट कॉन्ट्रॅक्टरशी आणि प्रशासनाशी संपर्क साधून शहराचे जे काही आमदार आहे आपले अनुप भैया अग्रवाल आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही जिल्हाध्यक्ष आहे गजेंद्र शेठ आंबळकर यांना वारंवार प्रभागाची सर्व माहिती देऊन त्यांच्याकडून आता आमदार साहेबांनी आम्हाला जवळपास 22 पोल आणि 50 लाईट मंजूर करून दिले. ते येता 4-5 दिवसात येणार आहेत. हायमॅक्स आम्हाला दिले, आता 2-3 हायमॅक्स दिले, ते 3 हायमॅक्स आम्ही या ठिकाणी लावले. अजून आम्ही मागणी केलेली आहे, रस्त्यांची मागणी केली आहे. रस्त्यांचं जसं काय आता देवकीनंदन, लेखानगर वगैरे या भागामध्ये रस्ते आमदार साहेबांनी मंजूर केलेले, जे काही विघ्नहर्ता कॉलनी त्याच्यामध्ये मंजूर केलेले. आत्ताच आमदार साहेबांनी नगावबारीवर फॉरेस्ट कॉलनीत रस्ते तयार केले, फॉरेस्ट कॉलनीत रस्ते तयार झाले, मंगलमूर्तीत कॉलनीमध्ये रस्ते तयार झाले. बरेच काम आमदार साहेबांनी मागील वर्षभरामध्ये ज्या काही प्रभागाच्या अडचणीत होऊ शकत होत्या त्या सोडवण्याचं काम केलेलं आहे. आणि याच्यानंतरही आमदार साहेबांचं जे काही लक्ष आहे देवपूरवर, विशेषतः प्रभाग क्रमांक 1 वर, ते पूर्णपणे आहे. ते अपडेट राहतात दररोज, या ठिकाणी काय चालू आहे काय नाही ते विचारत राहतात आम्हाला. आणि असं सगळं आहे प्रभाग 1चं. दादा, जर आपण प्रभाग क्रमांक 1 मधून सपोज निवडून आलात, आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व धुळे महानगरपालिकेमध्ये केलंच आणि नगरसेवक झाल्यानंतर पहिले 3 कोणते असे प्राधान्याचे कामं असतील की जे तुम्ही प्रथमतः सुरुवात करणार की पहिले 3 प्रायोरिटी माझ्या या प्रभागासाठी फिक्स आहेत बॉस? स्वच्छ प्रकाशमान प्रभाग, तसंच ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, रस्ता, पाणी, गटार वगैरे,
या तर आपण करणार. अंडरग्राऊंड ड्रेनेजची जी काही आता जी स्कीम चालू आहे तिच्यामध्ये ती पूर्णत्वाला आलेली आहे शहरी भागातली, आणि आता ग्रामीण भागाची जी 850 कोटीची पाईपलाईन चालू झाली आहे ती पूर्ण करून त्या पूर्ण रस्ते त्या ठिकाणी करण्याचा हा पहिला उद्देश आपला असणार आहे. तसंच नागरिकांची सुरक्षा ही महत्त्वाची धरून आपण जे CCTV कॅमेरे वेगवेगळ्या चौकांमध्ये आपण लावणार आहोत, आणि एक विरंगुळासाठी ज्येष्ठांना एक नाना नानी पार्कची संकल्पना आहे. तसंच पूर्ण प्रभागातील जे काही ओपन स्पेस आहे, ज्या ठिकाणी अतिक्रमण होतं आहे विशेषतः, त्यांना बंदिस्त करून त्या ठिकाणी पेवर ब्लॉक लावून म्हणा किंवा काही वेगळ्या बगीचा, त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी स्केटिंग गार्डन, बास्केटबॉल गार्डन, व्हॉलीबॉल खेळण्यासाठी, क्रिकेट खेळण्यासाठी असे वेगवेगळे मंदिरं जे काही आहेत. मंदिरे पण भरपूर ठिकाणी आम्ही एक मंदिर अभियान घेतलं होतं आता, की जुन्या मंदिरांमध्ये लोक पूर्ण त्या ठिकाणी गवत उगलेलं, काटेरी झुडपं उगलेले, आणि त्या ठिकाणी दिवा लावायला सुद्धा कोणी जात नाही. प्रभागातले 20 मंदिरं आम्ही असे घेतले की ते पूर्ण स्वच्छ केले, त्यांच्या ठिकाणी वृक्षारोपण केलं, आणि वृक्षारोपण करून त्यांची काही डागडुजी असेल ती करून ते मंदिरं पुनर हे केले. आणि आता पण बऱ्यापैकी जे काही मंदिरांचे बांधकाम चालू आहे, जवळपास पूर्ण प्रभागामध्ये 27 ते 28 ठिकाणी मंदिरांच्या कामांना आम्ही आपल्या स्वइच्छेने मदत करून सगळ्या गोष्टी केल्या. आणि याच्यानंतरही देव धर्म देश याच्यासाठी आम्ही पूर्ण तन मन धनाने एकंदरीत तुम्ही धार्मिक कार्यासाठी तितकेच तत्पर आहात आणि गेल्या काही वर्षापासून तुम्ही सातत्याने त्यात ठेवून आहात. दादा, या निवडणुकीमध्ये आणि या संपूर्ण निवडणूक प्रक्रियामध्ये आपल्याला युवकांची भूमिका कशी वाटते? म्हणजे निवडणूकमध्ये युवकांची भूमिका आणि निवडल्यानंतरची युवकांची भूमिका कशी असणार आहे? कसं आहे, खरं तर बघायला गेलं प्रभागामध्ये 70% युवक आहेत. यांना फक्त लोक प्रचाराकरता वापरून घेतात. ही निवडणूक आता महिलांनी, ज्येष्ठांनी आणि युवकांनी हातात घेतलेली आहे. त्यांना जो काही मागे त्रास झालेला आहे तो त्रास आता होऊ नये म्हणून त्यांनी एकदम सतर्कतेने प्रत्येक इच्छुक उमेदवाराला बोलवून ते त्यांचं तुम्ही काय करणार आहात, तुम्ही प्रभागाविषयी काय आणि आता काय करू शकतात, असं सगळं त्यांची भेटीगाठींमध्ये लक्षात येत आहे. महिलांनी विशेषतः ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे, युवकांनी आणि महिलांनी. तर निवडून आल्यानंतर सर्वात महत्त्व म्हणजे की एक समिती गठीत करून तो जो आवाज आहे, प्रत्येक कॉलनीचा आवाज हा थेट प्रशासनापर्यंत पोचण्यासाठी एक आम्ही समिती तयार करणार आहे. म्हणजे आपली प्रत्येक समस्या लगेच प्रशासनाला समजेल आणि त्या ठिकाणी लगेच कारवाई होईल. दादा, आपण प्रभाग क्रमांक 1 मधून इच्छुक आहात, पण निवडणूक लढल्यानंतर किंवा निवडून आल्यानंतर आपलं प्रभाग क्रमांक 1 विषयी काय विजन आहे? विकासात्मक काय विजन असणार आहे आपलं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जो जनतेचा आवाज आहे, जनताचा आवाज थेट नगरसेवकापर्यंत, म्हणजे जे आपल्या घरी येऊ शकत नाही ते ऑनलाईनही आपल्याला समस्या सांगू शकतील, असं एक आपण तयार करणार आहे. एक सॉफ्टवेअर तयार करणार आहे की ज्याच्यावर ज्या काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही त्या ठिकाणी सांगायच्या आणि त्या समस्या प्रशासनापर्यंत आपण पोचवायच्या. आणि प्रभागाचं व्हिजन जर आपण एक बघायला गेलो तर एक स्वच्छ, सुंदर, हरित आपला प्रभाग झाला पाहिजे, भयमुक्त झाला पाहिजे, गुंडगिरीमुक्त आपला संपूर्ण प्रभाग पाहिजे. त्यासाठी ज्या पण गोष्टी काही लागतील त्या आम्ही पूर्णपणे करण्यासाठी हजर आहोत. दादा, आपल्या प्रभाग क्रमांकामध्ये नागरी सुविधा आणि नागरिकांचा सहभाग हा वाढवण्यासाठी आपण नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी असं काय करणार की काय होतं की निवडणूक जिंकल्यानंतर नागरिकांना एक कन्सिडर केलं जातं, गृहीत धरलं जातं आणि त्यांना कुठेही सहभाग त्यांचा दिसत नाही. म्हणजे नागरिक फक्त प्रत्यक्ष बघण्याच्या भूमिकेत असतात. तर त्यासाठी आपण कोणते पाऊल उचलणार आहेत का जर नगरसेवक झाले तर? तेच सांगितलं की आपण एक समिती गठीत करणार आहे प्रत्येक कॉलनीमध्ये
की आता बघा कसं होऊन जातं की घंटागाडी आली नाही, पण आपण कुठे बाहेर गेलो राहतो किंवा आपण वेगळ्या कामात असतो, घंटागाडी निघून जाते. तर प्रत्येक कॉलनीमध्ये एक उदाहरण सांगतोय मी की ह्या कॉलनीतून 3 सह्या घंटागाडीवाल्यांनी घेऊन यायच्या बुवा, म्हणजे घंटागाडी त्या ठिकाणी आली. तर प्रत्येक कॉलनीतले जे 4-5 प्रमुख आहेत, त्याच्यात 2 ज्येष्ठ, 2 महिला, 2 तरुण, 2 आपले सहकारी, असे सगळे 10 लोकांची एक समिती राहील. ती समिती आपल्याशी कनेक्टेड राहील आणि त्या समितीचा थेट प्रशासनाशी आपण संपर्क साधून त्या लगेचच्या लगेच त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहोत. दादा, आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. आपण वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात. मित्र, हे होते ललित दादा माळी, जे गेल्या 12 वर्षापासून सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक अशा सर्व क्षेत्रामध्ये जे सक्रिय सहभागात आणि समस्येवर उपाय म्हणून त्यांनी कार्य केले. नुसतं समस्या आहे म्हणून आंदोलक म्हणून नाही, तर आंदोलक म्हणून ती सोडवण्यावरही त्यांचा भर होता. आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ती शैक्षणिक मदत असेल, महिलांसाठीचे त्यांनी राबवलेले उपक्रम असतील, महिलांचा सांस्कृतिक मध्ये त्यांची कल्चरल ॲक्टिव्हिटी जी होती, जी आता रेकॉर्ड ब्रेक झाली आहे, त्यांनी पर्यावरणविषयक काम केलं आहे ग्रीन वृक्ष टीमच्या माध्यमातून. परत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते थेट प्रभागामध्ये संपर्क ठेवून आहेत. असे ललितदादा माळींना हंगामी आपल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आमच्या राजनीती टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. दादा, आपण असेच कार्य यापुढेही चालू राहील आणि नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक 1चा तुम्ही बुलंद आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणार आणि त्या समस्या मार्गी लावणार. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद विशालजी. आपणही पहिलाच पॉडकास्ट आमचा घेतला, त्याबद्दल आपल्या राजनीती टीमचा, संपूर्ण टीमचा आमचा खूप खूप आभार आमच्याकडनं. धन्यवाद.